2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिलेला आहे। राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं। ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत नाही त्यांना घेऊन पुढे गेलो। एक्सप्रेस अड्ड्याच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माझ्या मंत्रिमंडळातला कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत आहेत। या वयातही पवार काम करतायत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक। मी दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालोय। पहाटेचं 72 तासाचं मुख्यमंत्रीपद तुम्ही विसरला असाल, मी विसरणार नाही। फडणवीसांच्या वक्तव्याने सभागृहात हर्ष पिकला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परभणीत 3 कार्यक्रमांचं आयोजन। कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपकडून सभेचं आयोजन। अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा 6 तास चौकशी। मिठी नदीतील गाळ उपस्यातील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यात आली। डिनोकडील कागदपत्रांची पडताळणी सुरू। डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करावी, शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची मागणी। मिठी नदी घोटाळ्यात मोठे मासे नाहीत तर गाळ खाणारे डुक्कर आहेत। घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीहून जास्त, प्रसाद लाड यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना काय केलं? महापालिका भाजप आणि महायुती चालवत नाही, आशिष शेलार यांचं वक्तव्य। तर आशिष शेलारांवर मानसिक परिणाम झाले, आदित्य ठाकरेंची टीका। या आठवड्यातच महामंडळ वाटपाबाबत चर्चेची अपेक्षा होती। महामंडळ वाटपात सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट। वैष्णवीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह गोष्टी सापडत होत्या। वैष्णवीच्या कुटुंबियांना याची जाणीव करून दिली होती। हगवणे कुटुंबियांच्या वकिलाची माहिती। 2023 मध्ये लग्न झाल्यानंतर वैष्णवीची प्रॉपर्टी माहेरच्यांनी बिल्डरला विकली। हगवणेंच्या वकिलांचा आरोप, तर हुंडा देण्यासाठी ॲडव्हान्स पैसे घेतल्याने जमीन विकावी लागली। वैष्णवीच्या वडिलांचं स्पष्टीकरण। जो त्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन। हगवणेच्या वकिलाबाबत रोहिणी खडसेंचं ट्विट। वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलल्याने खडसेंचा संताप। चारित्र्य घाण होतं म्हणून तिला मारलं, मरायला प्रवृत्त केलं। आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात तथ्य नाही, कोणताही कोर्ट भावनांवर चालत नाही। पुण्यातील हुंडाबळी प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया। पोलीस हाल करून मारून आता तिच्या चारित्र्यावर बोलता। हगवणे कुटुंबाच्या वकिलांच्या युक्तिवादावरून चित्रा वाघ यांचा निशाणा। चले युक्तिवाद करून काय साध्य करायचंय? असले युक्तिवाद करून तुम्ही साध्य काय करणार? वैष्णवीचे मारेकरी फासावर लटकायलाच हवेत, चित्रा वाघ यांचं ट्विट। वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचे नवे कारनामे समोर। हगवणेंनी पिस्तुलाच्या परवान्यासाठी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता। निलेश चव्हाणच्या पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू। आरोपी निलेश चव्हाण विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी। आरोपी निलेश चव्हाणला लवकरच पकडण्यात येईल, डीसीपी विशाल गायकवाड याची माहिती। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा, रुपाली चाकणकर यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। राज्यातील महिला अत्याचाराने त्रस्त आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात व्यस्त। मनसे नेत्या शालिनी ठाकरेंची रुपाली चाकणकरांवर टीका। रुपाली चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा व्यापार रीलसाठी केला। रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मी 1.5 वर्षापासून लढते पण माझ्या पाठीशी कुणी नाही। सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू। 2024 मध्ये महिला आयोगातही मी तक्रार केली होती। महिला आयोगाने तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही। भाजप आमदार परिणय फुकेंची भाऊजाई प्रिया फुकेंचे गंभीर आरोप। नवी मुंबईच्या सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हुंडा प्रकरणाविरोधात अनोखा बॅनर लावून समाज प्रबोधन। हुंडा घेणारा कळवा, 5,000 रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर सानपाड्यात लावण्यात आले। महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या। आरोपीवर कठोर कारवाई करायला हवी होती, मात्र तसं होत नाही। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। जळगावच्या बोरमडीमधील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती। फोन करूनही रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सरकारच्या दलाली पॅटर्नमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था आज अखेरच्या घटका मोजते। जळगावातील घटनेवरून रोहित पवारांची ट्विट करत टीका। पावसाळी कामांच्या नियोजनात सुधारणा करा, पुढील 8 ते 10 दिवसात कामं पूर्ण करा। आढावा बैठकीत आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचना। पुढील 24 तासात विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता। पुणे, साताऱ्यासह घाट परिसरातील इतर जिल्ह्यांना पावसाचा इशारा।
तर आज राज्यातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पुण्यात मंगळवारपासून पावसाचं प्रमाण कमी. काल दिवसभरात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, तर आजपासून हलक्या पावसाचा अंदाज. राज्यात खरीपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता. मे महिन्यात सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पाऊस झाल्याने हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा, तर सध्या मशागत न करता वावसा आल्यानंतरच पेरणी करावी लागणार. राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा धुमाकूळ. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने झोडपलं. मुसळधार पावसानं जालना, बुलढाण्यात शेतकऱ्यांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अजितदादांसोबत तटकरेंची चर्चा. एसडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी. राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकं तैनात. मुंबईमध्ये 2 एनडीआरएफ पथकं, तर कोकणातील जिल्ह्यात एक पथक तैनात. गडचिरोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एसडीआरएफ 1चं पथक तैनात, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाची ही माहिती. हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वर ठार. इस्रायलच्या हल्ल्यात सिन्वरचा खात्मा. इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा सिन्वर सूत्रधार होता. अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण लवकरच जाहीर होणार आहे, तर अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर नवे व्हिसा निर्बंध लावणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती. भारतात आर्थिक व्यवहार करून परदेशात पळून गेलेल्यांसाठी सीबीआयकडून महत्त्वाचं पाऊल. आरोपींभोवती फास आवळण्यासाठी सीबीआय सिल्व्हर नोटीसचा वापर. इंटरपोलच्या माध्यमातून दोघांना बजावली नोटीस. बेकायदेशीर पद्धतीने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध तीव्र कारवाई करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. ओळखपत्रांसाठी स्थलांतरितांची कडक पडताळणी करण्याचे आदेश. राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण. कोरोना रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ. मे महिन्यात 346 कोविड रुग्णांची नोंद. 1 वर्षानंतर कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त. वाढत्या कोविड रुग्णांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त. कोविड चाचण्यांमध्ये कोविड होण्याचं प्रमाण 11% पुण्याच्या दौंडमधील तिहेरी हत्या प्रकरणात उपनिरीक्षकाला जन्मठेप. पैशांच्या वादातून एसआरपीएफच्या उपनिरीक्षकाने तिघांची गोळी घालून हत्या केली होती. कल्याण टिटवाळा परिसरात चिकन सप्लाय करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला. डोळ्यात मिरची पावडर टाकून रॉडने बेदम मारहाण. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी 97,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. पुणे विभागात बुधवारपर्यंत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज. एमबीए सीईटीचा निकाल जाहीर. 7 परीक्षार्थींना 100% लवकरच प्रवेश, तर प्रक्रिया सुरू होणार. परीक्षेसाठी राज्यभरातून 1,57,281 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे फडणवीसांचे निर्देश. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या विकासासाठी 3,000 कोटींच्या खर्चाला मान्यता. देवस्थानाच्या विकास कामांबाबत शासकीय आदेश जाहीर. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी मंजुरी. अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चास मान्यता. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाहीत. सत्यजित तांबेंचा आरोप. तर तांबेंनी पक्ष सोडण्याआधी तयारी केली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला कळप हसू. मविया गेली खड्ड्यात. आधी सावरकर आणि हिंदुत्व. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी बाळा दराडेंवर तात्काळ कारवाईची भूमिका घ्यावी. बाळा दराडे यांना अटक करा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही. कोणी धमकी देत असल्यास कार्यकर्ते उत्तर देतील. बाळा दराडेंच्या इशाऱ्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. बाळा दराडेंनी सावरकरांबाबत मांडलेली भूमिका वैयक्तिक आहे. बाळा दराडेंच्या वक्तव्यासंदर्भात पक्षाचा काही संबंध नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण महाराष्ट्र केसरी सामना लढत होते. अशोक चव्हाण आता जत्रेत दंड थोपटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अशोक चव्हाण यांना खोचक टोला. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मुलासाठी पंचतारांकित हॉटेलची खरेदी. 67 कोटी रुपयात छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची खरेदी. राजकीय वर्तुळात चर्चा. इंदोर हैदराबाद महामार्गात मुक्ताईनगरच्या जमिनीचं भूसंपादनात जाणार म्हणून खडसेंनी जमीन घेतली. महाजनांचा आरोप. तर महाजनांनी धरणाखालची जमीन घेत 15 कोटी लाटले. खडसेंचं प्रत्युत्तर. भाजप आमदार सुरेश धस यांचं कृषी प्रधान सचिव रस्तोगी यांना पत्र. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. एसआयटी नेमून चौकशी करावी. पत्रातून धसांची मागणी.
अहिल्यादेवी होळकरांवर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण. कॉफी टेबल पुस्तक देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना देणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची दक्षिण आफ्रिकेला भेट. केपटाऊनमध्ये प्रेसिडेन्सीमधील उपमंत्री केनेथ मोरोलोंग यांची भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून भारताच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन. दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस. घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा हे स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस. कर्नल कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंत्री विजय शहाच्या अटकेवरील स्थगिती कायम. सुप्रीम कोर्टाने एसआयटीला चौकशीसाठी वेळ दिला. आज संध्याकाळी 5 वाजता हरियाणात मॉक ड्रिल. सीमावर्ती राज्यांमध्ये होणारं मॉक ड्रिल पुढे ढकललं. गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीरमधील मॉक ड्रिल पुढे ढकललं. मंत्री नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट. बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्याने राणेंकडून भेट. बांगलादेशींकडून स्थानिक मच्छीमारांना त्रास होत असल्याचा आरोप. खासदार संजय राऊत 30 आणि 31 मे रोजी 2 दिवस जळगाव दौऱ्यावर. आगामी मनपा व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत आढावा घेणार. राज्य सहकारी बँकेची मच्छीमारांसाठी 1000 कोटींची तरतूद. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्यानं योजना बनवण्याच्या नितेश राणेंच्या सूचना. आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कर्जत जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू. घटनास्थळावरील वादग्रस्त हॉटेल सील. अमोल खोतकर या आरोपीच्या यात एन्काउंटर करण्यात आला होता. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. लग्न सोहळ्यातील पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा. शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फिर्याद. संत वाहतुकीला खड्डे हे कारण आहे आणि यावर विश्वास बसत नाही. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. अनधिकृत डान्स बारवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर पाटलांनी डान्स बार बंद करण्याचा कायदा आणला होता. त्या कायद्याअंतर्गत डान्स बार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पुणे शहरातील अतिक्रमण अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश. परभणीत उपचारासाठी आणलेल्या आरोपींचा जिल्हा रुग्णालयात धिंगाणा. रुग्णालयातील परिचारिकेला आरोपींकडून मारहाण. आरोपींना रुग्णालयातून सोडल्यानं आरोपींकडून धिंगाणा. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. शनिवार वाड्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको. गुरुवार पेठेतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची घटना. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. स्फोट होऊन मोठी आग. दुचाकीस्वार गंभीर जखमी. वरळीत बेस्ट बसची डिवायडरला धडक. ॲट्रिया मॉलजवळ बेस्ट बसचा अपघात. A89 ही बस डिवायडरला धडकली. अपघातात सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. गोरेगावमधील एक सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. लिफ्टच्या बाहेरही हाणामारी झाली. बेकायदेशीर पार्किंगवरून ही हाणामारी झाल्याची माहिती. पुण्यातील ससून रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी. रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये शिरलं पाणी. वेटिंग रूममध्ये पाणी शिरल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांना नाहक त्रास. वाशी सेक्टर 3 येथील ओम शांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील राहत्या घरात स्लॅब कोसळला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून पाहणी करत कुलकर्णी कुटुंबियांची विचारपूस. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. पंपहाऊसच्या अर्धवट कामामुळे बेलापूर विभाग पाण्याखाली गेल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये पावसाळ्याच्या धर्तीवर. जिल्हाधिकारी अलर्टवर. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागाच्या यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश. दिलीप वाघ यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हे दाखल. तरीही त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं अत्यंत दुर्दैवी बाब. दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून प्रतिभा शिंदेंची जोरदार टीका. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. कामगार कल्याण विभागाच्या भांडेवाटप कार्यक्रमावरून दोन्ही गटात तीव्र वाद. जळगाव MIDCला D+चा दर्जा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांची 92 कोटींची देयकं थकली. आतापर्यंत 400 योजना पूर्ण. मात्र अनेक योजनांसाठीचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेला नाही. धुळ्याच्या देवपुरातील सुशी नाला परिसरातील अतिक्रमण काढलं. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे पालिकेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातील मजूर स्थलांतर होत असल्याने खरीप हंगामासाठी मजूर टंचाई निर्माण. पेरडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने नंदुरबारमध्ये तापी नदीची स्वच्छता करत श्रद्धांजली अर्पण. भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चित्रफित दाखवण्यात आली.
कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस, केडीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनात शिरलं. सुरक्षा रक्षकाकडून पाणी काढण्याचं काम सुरू. अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाण्यात मुसळधार पाऊस. मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परभणीत मुसळधार पाऊस, दुधना नदी प्रवाहित, तर पावसानं नदी नाल्यांना पूर. शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. पुण्याच्या आंबेगावातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर. डोंगर रांगा आणि ओढ्या नाल्यांना पूर. घोड नदी दुतर्फा भरून वाहते. कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं. 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ. राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण. नाशिकमध्ये झालेल्या पावसानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा. पावसानं नदी नाल्यांना पाणी वाहिल्यानं भूजल पातळीत वाढ. पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका. उन्हाळी भुईमूग, बाजरीला कोंब फुटले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे. काल अहिल्यानगरच्या नगर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पाहणी. काही तासातच 118 मिलीमीटर पावसाची नोंद. अहिल्यानगरच्या वाळकी परिसरात वालुंबा नदीला आलेल्या पुरामुळे जनावरांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जनावरं वाहून गेली. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरामध्ये पावसामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांचा 40 टन आंबा खराब झाला. जालन्यात ढगफुटी सदृश पावसामुळे ढोपटेश्वर गावात शेतकऱ्यांची विहीर ढासळली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसामुळे इचलकरंजीच्या इंगळी गावामधल्या मोठ्या विहिरींचा काही भाग कोसळला. 10 ते 12 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. वाशिमच्या शेंदुरजना मोरे ते शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणं नेण्यासाठी अडचण. शेतकरी हैराण. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणथळे जागेत पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर.